अरे दादा मी त्यांच्या वाचवासाठी इथं आलो, तू बाहेर आला तर अरे तू बाहेर आला तर मला बाहेर आतमध्ये जाता येईल ना. सावकाशी सावकाशी. मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. मृत्यू डोळ्यासमोर उभा असताना माणूस हा स्वतःचा जीव वाचवतो, पण पिंपरीच्या मोशी दुर्घटनेमध्ये एका मित्रानं स्वतःचा जीव धोक्यामध्ये असताना देखील दोनही मित्रांचे प्राण वाचवले आहेत. या दुर्घटनेच्या दरम्यान ढिगाऱ्याच्या खाली विजय सपकाळ नावाचे कामगार हे अडकले होते. यावेळी अंगावरती काटा आणणारा आणि मैत्रीची पराकाष्ठा दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल झालाय. विजय सपकाळ जेव्हा ढिगाऱ्याच्या खाली पिलर खाली अडकले होते तेव्हा त्यांच्या अगदी शेजारीच त्यांचे दोन सहकारी मित्र गंभीर जखमी अवस्थेमध्ये अडकले होते. त्यापैकी एका मित्राच्या गळ्याच्या जवळ काच आणि फरशीचे अणकुचीदार असे तुकडे टोचलेले होते. विजय यांनी स्वतः प्रचंड वेदनेमध्ये असताना देखील हातानं ते तुकडे बाजूला केले आणि त्या मित्राला श्वास घेण्यासाठी जागा करून दिली. जेव्हा रेस्क्यू टीम तिथे आली तेव्हा विजय सपकाळ ओरडले, साहेब आधी माझ्या दोन मित्रांना बाहेर काढा, मी सहन करेल. आणि शेवटी काय, रेस्क्यू टीमनं विजय सपकाळ आणि त्यांच्या दोनही मित्रांना ढिगाऱ्यामधनं जिवंत बाहेर काढलंय. उभं करायचंय तो आरामात निघतो साहेब. हा ते उभं करायला ते उभा करतो, ऐका ना करतो. तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या. येतो साहेब मी, मला बाहेर यायला काही नाही. अहो साहेब तो माणूस मोकळा जेव्हा तिकडचा त्याला बी काढणार आहे. दाखवायचा टॉर्च नाहीये. ऐका टॉर्च. थांबा थांबा थांबा, मागचा माणूस इथे ना. हो साहेब जे निघतात ते तर काढा ना. हो अहो साहेब. मी ऐका ना, तुम्ही बाहेर आल्याशिवाय कसं काय काढू. हो ऐका ना दादा तुम्ही बाहेर या, लोकेशन तुम्ही बाहेर या ना, आम्हाला माहितीये. हो काळे. हो दादा बर बर ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बाहेर तर या. अर्धा आता तू बाहेर तर येणार प्लीज. अरे तू बाहेर ये ना. हो साहेब ही माणसं ऐका. अरे दादा मी त्यांच्या वाचवासाठी इथं आलो, तू बाहेर आला तर अरे तू बाहेर आला तर मला बाहेर आतमध्ये जाता येईल ना. मी injured आहे हो साहेब. हा ये चल तू ये ये हाय ये खाली बघ, ये खाली थांब. हा पाणी पण आणतो, पाणी आणतो पाणी. हा ये सावकाशी सावकाशी सावकाशी. नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. दादा आम्ही त्याला त्याशिवाय जाणार नाही आम्ही. ये सावकाशी. मला चाललं नाही जायचंय साहेब, स्ट्रेचर आणा मला चाललं. मोबाईल दे. हा घेतो ठीक हा. आणि म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, याचीच प्रचिती या प्रसंगावरून आली आहे.